उठा उठा दिवाळी आली, शंकरपाळे करण्याची वेळ झाली. चला तर मोती साबणासारखी मी पण आपल्या शंकरपाळ्यांची ॲड करत आहे. चला तर मग आता दिवाळी जवळ आलेली आहे. फराळातला हा एक गोडाचा पदार्थ म्हणजे खमंग खुसखुशीत आणि भरपूर पदर लेयर्स असलेले शंकरपाळे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे मी मेजरमेंट कपाने 3 कप मैदा घेतला आहे. वजनी म्हणाल तर हा 500 ग्रॅम आहे. आता हा मैदा आपण एका बाजूला करून ठेवूया. आता इथे अर्धा कप साखर घेतली, अर्धा कप तूप घेतलं, अर्धा कप पाणी घेतलं. अगदी समप्रमाणात मिश्रण घेतलं आहे आणि सर्व हे गॅसवर मी साखर विरघळेस्तोवर उकळून घेतलं. आता त्याला गार करायला साईडला ठेवलं. आता मैद्यात वेलची पूड घातली, थोडंसं अगदी चिमूटभर मीठ घातलं. तयार केलेलं आपलं हे मिश्रण होतं ते गार झालं, जे साखरेचं तुपाचं आणि पाण्याचं. आणि आता याला थोडंसं गार झाल्यानंतर आपण इथे मिक्स केलेलं आहे पिठामध्ये. पीठ असं जमा करत करत मळायचं आहे, जास्त जोर लावून नाही मळायचं. आता याला झाकून ठेवलं. 10 मिनटानंतर बघा तुम्ही मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आणि पिठाला बघा आत्ताच कशा लेयर्स दिसत आहे. असं पीठ तयार झालं ना, शंकरपाळे खूप छान होता. आता याचे मी 4 गोळे तयार केले आणि एक एक पोळी लाटून घेतली. पोळी अर्धा इंच असतो ना आपला बोटाचा पेर, अर्धा जरी धरला तितक्या जाडीची ठेवायची आणि शंकरपाळे कट करून घ्यायचे. आता बघा इथे मी छान पोळी लाटून घेतली, कडा काढून घेतल्या आणि म्हणजे कसं चौकोन अशा शंकरपाळे छान अशा तयार होतात कडा काढून टाकल्यामुळे. तर आता आपले हे शंकरपाळे तयार झालेले आहे आणि किती इंचाचं ठेवले ते पण बघू शकता. तयार झालेले शंकरपाळे तळून घेऊया. तेल चांगलं गरम केलं, गॅस अगदी मंद आचेवर केला. 1 ते 1.5 मिनटं मंद आचेवर ठेवा, जास्त वेळ ठेवू नका नाहीतर शंकरपाळे विरघळतील. नंतर थोडासा मीडियमवर करायचा आणि शंकरपाळे मस्त असे तळून घ्यायचे. तयार झालेले शंकरपाळे एक नंबर झाले. कलर पण असा आहे, यापेक्षा जास्त तळू नका नाहीतर काळपट होतील. शंकरपाळे खुसखुशीत झाले. फॉलो करा, सबस्क्राईब पण करा. चला मग भेटूया.